मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मौलाना आझाद चौक परिसरात छापा टाकून पोलिसांनी 54,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नेमकी घटना काय? रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 5 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर येथील मौलाना आझाद चौक, वॉर्ड न. 2 परिसरात एका दुकानात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. या माहितीनुसार पोलीस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत मोदशान अब्दुल गणी शेख, वय 32, रा. श्रीरामपूर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या दुकानाची झडती घेतली असता शासनाने प्रतिबंधित केलेला मोनो आणि बॅडमिंटन कंपनीचा नायलॉन मांजा आढळून आला. जप्त केलेला मुद्देमाल: नायलॉन मांजाचे 54 नग, प्रत्येकी 1,000 रुपये किंमत. एकूण किंमत 54,000 रुपये. कायदेशीर कारवाई: आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 व 15 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 1116/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू त्रिभुवन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांचे नागरिकांना आवाहन: नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि मानवी जीविताला गंभीर इजा किंवा मृत्यू संभवतो. जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. कुठेही नायलॉन मांजाची साठवणूक किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास तात्काळ 112 नंबरवर किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ही कारवाई कोणी केली? ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, रामेश्वर तानढे, सचिन काकडे आणि सचिन डुकळे यांच्या पथकाने केली. RKS न्यूजसाठी शफिक शेख, श्रीरामपूर.